नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी असणार आहे. याच पार्श्वभूमीवरती आपण नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या मुलाखती आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेत आहोत. आज आपल्यासोबत असणार आहे प्रभाग क्रमांक 14 मधून सौ रती नंदकिशोर पातकर यांना तुम्ही अनेक वेळेला समाज कल्याणाच्या माध्यमातून जे आहे बघितलेलंच असेल. पातकर कुटुंब म्हटलं की समाजकार्य तुम्हाला नेहमी बघायला मिळतात, आघाडीवर असतात आणि आज प्रभाग क्रमांक 14 भाजपाच्या नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर स्वागत करूया मॅडमचं. तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. यंदाच्या वर्षी नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून जे आहेत आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. कसं वाटतंय, काय बोलाल? मागील मी 5 वर्षापासून पहिला जुना वॉर्ड नंबर 29 आणि आता म्हणजे प्रभाग क्रमांक 14 झालेला आहे. तर त्या ठिकाणी मी 5 वर्षापासून काम करत आहे. करोना काळापासून मी समाजकार्य केलेलं आहे. म्हणजे ते इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून असं नाही, पण पूर्वी माझे पती रामभाऊ पातकर हे नगर अध्यक्ष होते, सगळ्यांना माहितीच आहे, आणि ते देखील थेट जनतेतून निवडून आले होते. आणि तसंच ते 20 वर्ष नगरसेवक होते. पण त्यावेळेस माझी मुलं लहान होती आणि त्यामुळे मी त्यांचं काम मागे राहून करत होती, पण पुढे येऊन मला काम करण्यासाठी वेळ नव्हता. पण आता कसं झालं, मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली आणि आता मला थोडा मोकळा वेळ मिळायला लागला. तर मी ठरवलं की हा माझा वेळ आहे तो समाजासाठी द्यायचा, समाज कार्यासाठी करायचा, महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण आणि त्यांना मदत करायची त्यांच्या कामामध्ये. यासाठी मी हा वेळ द्यायचा ठरवला आणि त्यामुळे मी या राजकारणात आले. मॅडम, प्रभाग क्रमांक 14 मध्ये काय वाटतं, कुठली अशी कामं होती जी व्हायला पाहिजे होती आणि अद्यापही झालेली नाही आहे? प्रभाग क्रमांक 14 मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पार्किंगचा. कारण की हा स्टेशनला लागून हा परिसर येतो आणि यामध्ये पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. म्हणजे रिक्षावाले, नंतर फळंवाले, फेरीवाले सगळे तिथे बसलेले असतात. स्टेशनला उतरल्यावर नागरिकांना चालायला सुद्धा मिळत नाही. तर हा सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि तसंच लाईट वारंवार जाते. आगासकर टेकडी हा भाग माझ्या प्रभागामध्ये येतो. तिथे नेहमी लाईटचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे 5 मिनिटं लाईट येते, 5 मिनिटांनी गेली, असे मला नागरिकांचे, महिलांचे सारखे फोन येत असतात. तर हे 2 प्रॉब्लेम मोठे आहेत. आणि आणखीन आहेत त्याच्याबरोबर, ते म्हणजे पाण्याचं पण व्यवस्थित पाणी येत नाही. लाईट नसली की पाणी येत नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. तसंच मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा नाहीये, मुलांना खेळण्यासाठी चांगलं उद्यान नाहीये. तर अशा समस्या आहेत. काय वाटतं, जर बदलापूरकरांनी संधी दिली तर कुठली समस्या जी आहे सर्वात पहिले सोडवण्यासाठी आपलं प्राधान्य असेल? बदलापूरकरांनी आणि प्रभाग क्रमांक 14च्या नागरिकांनी जर मला संधी दिली तर सगळ्यात पहिला प्रश्न मी हा सॅटीज पार्किंगचा जो आहे तो युद्ध पातळीवरती मार्गी लावणार. तर त्यासाठी आपण सॅटीजची निर्मिती करणार आहोत. तसेच मल्टी स्टोरेज पार्किंग किंवा अंडरग्राऊंड पार्किंग असं सुद्धा करता येईल आणि हा प्रश्न सोडवता येईल. मॅडम, यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशांची निवडणूक आहे असं सांगितलं जात आहे. आपण देखील बलाढ्य पक्षामधील एक उमेदवार आहात. काय वाटतं, बदलापूरकर यावेळेस पैशांना प्राधान्य देतील की यावेळेस बदलापूरकर जे आहे विश्वास म्हणून विकासाला निवडतील? मी 9 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करते आणि माझे पती हे तर इथले फाउंडर मेंबर आहेत. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि त्यामुळे तशीच आम्हाला माणसं जोडत गेली की ती पैशासाठी बघणार नाही, पैशाकडे बघणार नाही, पण व्यक्ती बघून मत देतील. तर मला असं वाटतं की पैशाचा इथे फारसं काही फरक पडणार नाही. आपण जर बघत असाल तर प्रभाग क्रमांक 14 मधून जे आहे आपल्याला रती नंदकिशोर पातकर जे आहे ते बघायला मिळत आहेत. जसं मी पहिलेही सांगितलं की पातकर कुटुंब जे आहे नेहमीच जे आहे जनतेच्या सेवेसाठी तत्पर हजर असतं. यंदाच्या वर्षी देखील 14 प्रभाग क्रमांक मधून रती मॅडम यांना संधी मिळेल का, नगरसेवक पदासाठी जे आहे त्या विराजमान होतील का, हे बघणं जे आहे ते गरजेचं ठरणार आहे. मॅडम, याच प्रभागामधून काही उमेदवार जे आहेत ते देखील आपल्याला बघायला मिळत आहेत, आपल्याच विरोधी पक्षांमधून आहेत. काय वाटतं, आपण त्यांच्याकडे आव्हान म्हणून बघतात की कसं? मी कोणावर टीका करणार नाही, पण माझ्या कामावर आणि माझ्या नागरिकांवर, माझ्या ज्या महिला आहेत, कार्यकर्ते आहेत आणि या प्रभागातले जे नागरिक आहेत त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण की त्यांनी माझं काम बघितलेलं आहे आणि त्यांचे पण मला साथ आहे. त्यामुळेच मी आजपर्यंत हे काम करू शकलेले आहे. त्यामुळे विरोधकांचं मला काही भीती वाटत नाही. प्रचारादरम्यान जे आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत, काय त्यांच्या समस्या आहेत किंवा तुम्हाला घेऊन त्यांचा कल कसा आहे? प्रभागात जेव्हा मी फिरते आणि प्रचारासाठी तेव्हा नागरिकांचा, महिलांचा खूप चांगला मला प्रतिसाद मिळत आहे. कोणी म्हणतं
नाश्ता करा, हळदी कुंकू लावा, ओटे भरतायत आणि महिला तर खूप खुश आहेत आमच्या. कारण मी महिलांसाठी जास्त करून काम करते, महिलांना सक्षम करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी माझा खूप प्रयत्न असतो. काय सांगाल बदलापूरकरांना? 2 डिसेंबर रोजी जे आहे मतमोजणी निवडणूक होणार आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. काय आव्हान कराल बदलापूरकरांना? बदलापूरकरांना मी आवाहन करते की 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये 9 वर्षांनी ही निवडणूक लागलेली आहे. त्यामुळे तुम्हाला खूप मोठा अधिकार मिळालेला आहे. तर तो मतदानाचा अधिकार तुम्ही नक्की बजावा. सकाळी लवकर उठून सर्वात पहिले मतदान करा आणि प्रभाग क्रमांक 14 मधून मी सौ रती नंदकिशोर पातकर अ मधून निवडणूक लढवित आहे. तसेच प्रभाग 14 मधून ब मध्ये संभाजी ज्ञानोबा शिंदे हे निवडणूक लढवित आहेत. आमचं हे पॅनल आहे. तसंच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रुचिता राजेंद्र घोरपडे या देखील नगराध्यक्षासाठी उभ्या आहेत. तर माझं नागरिकांना आवाहन आहे की आम्हाला तिघही उमेदवारांना तुम्ही जास्तीत जास्त मतांनी विजयी करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. नक्कीच. आपली निशाणी वगैरे ते देखील दर्शवा. आमची निशाणी कमळ आहे. तर रुचिता राजेंद्र घोरपडे हे नाव पहिले वरच्या पट्टीत असणार आहे. 2 नंबरला तिथे कमळाचं बटन दाबायचे. त्यानंतर खाली माझं नाव आहे सौ रती नंदकिशोर पातकर प्रभाग क्रमांक 14 अ. तिथे कमळाचं चिन्ह असणार आहे. त्याच्या समोरचं बटन दाबायचे आणि दुसऱ्या मशीनमध्ये अनुक्रमांक 4ला संभाजी ज्ञानोबा शिंदे यांचं नाव आहे. तिथे पण तुम्ही कमळाच्या समोरील बटन दाबून आम्हाला तिघांनाही प्रचंड मतांनी विजयी करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. भाजपाच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार आज आपल्यासोबत आहेत. आपण थेट चर्चा जी आहे ती साधलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, यंदाच्या वर्षी बदलापूरकर जे आहे त्यांना बदल हवा आहे का? नवीन चेहऱ्यांना नक्कीच संधी मिळेल का? विकासाच्या दृष्टिकोनाने बदलापूरकर कसा विचार करतील? आम्हाला कमेंट करून तुम्ही देखील नक्कीच सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.